उपनगरात धारदार कोयत्यासह तरुण जेरबंद, गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई। नाशिक प्रतिनिधी। शहरातील उपनगर परिसरात धारदार कोयता बाळगून फिरणाऱ्या एका तरुणास गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने सापळा रचून अटक केली। आरोपीकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रेहान आसिफ शेख असे आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना आरोपीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली। माहितीनुसार एक तरुण धारदार कोयता घेऊन उपनगर परिसरात फिरत असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचला। संशयितास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता आढळून आला। शस्त्र बाळगण्याबाबत कोणताही वैध परवाना नसल्याने पोलिसांनी कोयता जप्त करून आरोपीला अटक केली। या प्रकरणी आरोपीविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, शंकर काळे, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, प्रदीप नन्नावरे आणि प्रवीण वानखेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा नाशिक शहर पोलिसांनी दिला आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।